झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी अमोल जोशी. रोकठोक मध्ये आपलं स्वागत. गेल्या आठवड्याचे शेवटचे 2 दिवस चर्चेत राहिले ते अफजल गुरुच्या फाशीमुळे. अफजल गुरुला फासावर लटकवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आणि काहीही गाजावाजा न करता अफजलला फासावर लटकवलं. मात्र या फाशीतून आणि फाशीच्या निमित्तानं अनेक प्रश्न निर्माण झालेत. अफजल गुरुच्या फाशीमागे राजकीय गणित आहेत का? अफजल गुरुच्या फाशीआड दहशतवादाचा मूळ प्रश्न लपवला जाण्याची शक्यता आहे का? आणि पुन्हा असे अफजल गुरु निर्माण होऊ नयेत यासाठी सरकार काय पावलं उचलतंय यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया फाशीचा अन्वयार्थ या खास कार्यक्रमात. आणि कार्यक्रमाला चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण आजचा रोखठोक प्रश्न बघूया. आजचा रोखठोक प्रश्न आहे, अफजल गुरुच्या फाशीमागे राजकीय गणित आहेत का? अफजल गुरुच्या फाशीमागे राजकीय गणित आहेत का या विषयावर तुमचं मत मांडण्यासाठी www.facebook.com/zee24तास वर जाऊन तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. त्याचबरोबर 24तास.com वर लॉग इन करून सुद्धा तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. कार्यक्रमाच्या शेवटी आपण बघणार आहोत की लोकांनी या प्रश्नाला काय कौल दिलाय. या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मधू चव्हाण. नमस्कार. त्याचबरोबर शिवसेनेचे खासदार आणि ज्येष्ठ राजकीय पत्रकार भारतकुमार राऊत सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. हैदराबादहून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई. आणि त्याचबरोबर पुण्यातून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत सरहद्द संस्थेच्या समन्वयक ॲडव्होकेट शर्वरी आंबेडकर. तुम्हा चौघांचंही स्वागत या चर्चेमध्ये. आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत मधू चव्हाण यांच्यापासून. चव्हाण सर, आजच्या कार्यक्रमाचा जे आपण शीर्षक ठेवलेलं आहे तोच प्रश्न मी तुम्हाला पहिल्यांदा विचारतोय. अफजल गुरुच्या या फाशीचा तुम्ही काय अन्वयार्थ लावता? मुळामध्ये अफजल गुरुला फाशी दिलं त्याच्यामध्ये फार मोठा अगदी जितममया अशा तऱ्हेचं काँग्रेसने वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ते फार मोठी चूक आहे. ह्याच्यात नक्कीच राजकीय त्या ठिकाणी त्यांचा हेतू दडलेला आहे. आम्ही कायद्याच्या अंमलबजावणी केली असं या देशाचे माननीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब बोलतात. 7 वर्ष लागली त्याला. या देशामध्ये अनेक प्रकारे उलट त्या ठिकाणी लोकांचा कायद्यावरचा विश्वास उडावा अतिरेक्यांच्या बाबतीमध्ये, देशद्रोह्यांच्या बाबतीमध्ये, अशाच तऱ्हेचं काँग्रेसने त्यांना त्या ठिकाणी मतांसाठी झुकतं माप दिलेलं आहे विशिष्ट धर्मीयांना. वास्तविक आता अरुंधती रॉय आहेत. मला असं वाटतं की एक नतद्रष्ट अशा तऱ्हेच्या समाजसेविका आहेत. त्यांनी त्या ठिकाणी सगळ्या गार्डियन नावाच्या नियतकालिकामध्ये मुलाखत देऊन सांगितलं की तो काय कटाचा सूत्रधार नाही, त्याला फाशी उगाच दिलेला आहे. आणि 13 प्रश्नाचं भेंडोळ त्या ठिकाणी फेकून दिलं. त्याचा परिणाम असा झाला की पाकिस्ताननी त्या ठिकाणी त्याचा दुरुपयोग करून घेतला आणि तथाकथित मानवतावादी लोक आहेत त्यांनी सुद्धा त्याच्यापुढे त्या ठिकाणी गळा काढण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला कर्तव्यच बजावायचं होतं अमोल तर 7 वर्षापूर्वी का बजावलं नाही? आणि म्हणून मला असं वाटतं की याच्या पाठीमागे काही दिवसापूर्वी अतिशय या देशातल्या बहुसंख्य हिंदूंचा, मी हिंदू आणि मुसलमान या चर्चेला वळण देऊ इच्छित नाही, परंतु तर्कासाठी किंवा त्या ठिकाणी आर्ग्युमेंटसाठी बोलतोय की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमधून, कार्यालयामधून अतिरेकी निर्माण करतात. अशा तऱ्हेचं एक वातावरण निर्माण करायचं की ज्याच्यामुळे अफजल गुरुला फाशी दिल्याचं डिफ्यूज करायचं. का दिलं नाही 7 वर्षापूर्वी? आज जे काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला जे गुलछबू मुख्यमंत्री, त्यांचे वडील सुद्धा गुलछबू मुख्यमंत्री होते, ते सांगतात की काश्मीरच्या युवकांच्या मनामध्ये एक असंतोष आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होईल. ते किती भयानक वाक्य बोलतात त्याची त्यांना कल्पना आहे. याचा अर्थ या अतिरेक्यांच्या बद्दल सहानुभूती असलेला काश्मीरचा युवक आहे असा त्याचा अर्थ होतो की तो नाही आहे. देशद्रोही असलेल्या अफजल गुरुला फाशी दिल्यानंतर काश्मीरच्या युवकांमध्ये असंतोष निर्माण होण्याचं कारणच काय आहे? बिलकुल, या मुद्द्यावर आपण येऊया. मात्र तुम्ही जो सुरुवातीला मुद्दा मांडलात त्याविषयी आपण हुसेन दलवाईंना विचारूया. हुसेन भाई, इतका उशीर का केला असा प्रश्न भाजपने उपस्थित केलेला आहे आणि तो शनिवारपासून भाजप वेगवेगळ्या शब्दरचना वापरून, वेगवेगळे संदर्भ वापरून हाच प्रश्न उपस्थित करत आहे. मूळ मुद्दा असा आहे की 2010 मध्ये सुप्रीम कोर्टाने सुद्धा फाशीला मंजुरी दिलेली होती. जी द्यायचा अर्ज होता तो फेटाळलेला होता. त्यावेळीच जर फाशी दिली गेली असती तर त्याचे काय चांगले वाईट परिणाम झाले असते? उशीर केल्यामुळे नेमकं काय नुकसान झालं असं तुम्हाला वाटतं? एक तर आपण ही फाशी दिली याचं सर्व समाजाने स्वागत केलेलं आहे. बिलकुल, मी मुद्दामच उल्लेख करेन की उर्दू प्रेसने सुद्धा स्वागत केलेलं आहे आणि या तऱ्हेच्या कृत्यातून काही निर्माण होणार नाही लक्षात घेतलं पाहिजे असं म्हटलेलं आहे. मला असं वाटतं की फाशी झाली पाहिजे. अफजल गुरु हाच एक या देशातला फार मोठा प्रश्न आहे असं समजून भाजप रोज रडगाणं करत होती.
ते आता फासावर गेल्यानंतर त्याला उशीर का झाला असा प्रश्न उपस्थित करणं, जेणेकरून कुठल्याही गोष्टीचं स्वागत करणं, झाली ना गोष्ट देर से हुई दुरुस्त हुई असं बोलणार नाही. आणि देर से सुद्धा झाली तर मी एक प्रश्न असाही विचारू शकतो की 2002ला तो पकडला गेला, त्यानंतर तुम्ही फास्ट कोर्ट ट्रॅक कोर्ट ठेवून त्याची ताबडतोबीनं काय नेमकं प्रकरण आहे त्याची उजळणी करून सुप्रीम कोर्टापर्यंत प्रकरण जाऊन त्या संबंधात ते निर्णय तुम्हाला घेता आले असते, ते का घेतले नाही? आपल्या देशातली जी काय इथली याची लिगल जी काही ज्या ट्रॅडिशन्स आहेत त्या ट्रॅडिशन्स न पाळताना हे सगळं करायचं असं जर कोणाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे, ते घातक आहे, हे आपण लक्षात घेतलं. नाही हुसेन भाई, नवे राष्ट्रपती गोडसेला सुद्धा नाही, आता मला त्याला बोलू दे ना. हो, गोडसेला सुद्धा त्याची बाजू मांडण्याचा, ज्याने गांधींचा खून, ज्या म्हणजे या देशाच्या राष्ट्रपित्याचा खून केला, त्याला सुद्धा त्याची बाजू मांडली दिली गेली. लक्षात घ्या तुम्ही. त्याचा उदो आज जे लोक करतात, त्याचं नाटक दाखवतात, त्यांनी असले सगळे प्रश्न उपस्थित करण्याऐवजी मला असं वाटतं आपल्याला या देश एकत्र ठेवायचा आहे, एकात्म टिकवायचे. त्याचा उन्माद कुणीच आणू नये. काँग्रेसने हे काहीतरी मोठं काम केलंय असं काँग्रेस मुळीच म्हणत नाही. प्रेसनेच हा प्रश्न उठवलेला आहे. काँग्रेसने काय त्याच्यावर जल्लोष केला, काय फटाके वाजवले, काय केलं? काय केलेलं नाही. काँग्रेसने जे काय करायचं ते सरकारने केलेलं आहे आणि त्या संबंधात काँग्रेसने काहीही बोललेले नाही. एकंदर कायदेशीर काढून ही कारवाई झाली पाहिजे आणि ती झाली हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. 26/11च्या संबंधामध्ये सुद्धा अतिशय कठोरपणे सरकार वागलं, ठामपणे वागलं आणि कुणालाही सोडलं नाही. तिथे बऱ्याच लोकांना यमसदनात तर पाठवलंच, पण कसाबची सुद्धा त्याला ट्रायल देऊन त्याची फाशी केली. कुणाला सोडवायला गेले नाहीत, कुणाला फुलं उधळायला आपल्या देशामधलं वातावरण खराब करण्याचं काम करू नये. आणि काश्मीरी जनतेच्या संबंधामध्ये मधू चव्हाण बोलतायत, पण काश्मीरी जनतेला हा प्रश्न समजावून सांगण्याचं काम केलं पाहिजे, त्यांना आपल्या बरोबर घेतलं पाहिजे. शेवटी काश्मीर तोडून चालणार नाही, काश्मीरला बरोबर ठेवायचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि या देशामध्ये एकात्मतेचं, सौहार्दाचं वातावरण कसं राहील, हा देश एकत्र कसं राहील ते आपण पाहिलं पाहिजे. याच्यातून अनेक प्रश्न आहेत. आणि जर मधू चव्हाण असं म्हणत असतील की देशद्रोहीने अमुक तमुकांना फासावर दिलं पाहिजे, मग त्या संबंधामध्ये भूमिका घेताना एकदम सरळ, एकदम निर्मळ मनाने घेतली पाहिजे असं माझं मत आहे. ह्याने केलं म्हणून तो देशद्रोही आणि त्याने केलं तो देशभक्त असं होत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बिलकुल. भरतकुमार राऊत आपल्या सोबत आहेत. राऊत सर, काय म्हणाल या स्पष्टीकरणावर? हुसेन भाई आमचे चांगले मित्र आहेत, परंतु ते जी वकिली करतायत ती वकिली मात्र अजिबात समजण्यासारखी नाही. याचं कारण असं, मी स्वतः आणि माझा पक्ष शिवसेना, आम्ही सर्वांनी ज्या पद्धतीने त्यांना फाशी देण्यात आलं याचं आम्ही स्वागत केलेलं आहे, त्याच्याबद्दल आनंद व्यक्त केलेला आहे. प्रश्न असा आहे की इतका वेळ का लागला आणि इतका वेळ लागल्यानंतर आताच हा निर्णय का घेण्यात आला? या दोन गोष्टी अतिशय याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. फाशी दिली, कधी दिली तरी चांगलंच झालं, परंतु इतका काळ झाला, कारण 2006 पासून हा प्रश्न प्रलंबित आहे. तेव्हा अब्दुल कलाम हे आपले राष्ट्रपती होते, त्यांच्या काळापासून मध्ये प्रतिभा पाटील यांचा पूर्ण काळ गेला आणि आता प्रणब राष्ट्रपती झाले. इतका काळ का जावा हा मुख्य प्रश्न आहे. मध्ये काही नव्हतं. दयेचा अर्ज हा गृह खात्याकडे पडून होता. एकदा तसं सांगण्यात आलं की शीला दीक्षित, त्या गृह खात्याने सांगितलं की दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी तो आमच्याकडे पाठवलाच नाही. नंतर शीला दीक्षित यांनी तो पाठवला, त्या गोष्टीलाही 2 वर्ष झाली. त्यानंतर मग हे तसं मग पडून राहिलं ते. त्यानंतर चिदंबरम हे गृहमंत्री झाले, शिवराज पाटील हे गृहमंत्री होते, तरी सुद्धा तो तिकडे पडूनच होता. आता शिंदे आल्यानंतर त्यांनी तो निकाली काढला. शिंदेचं असं विधान आहे की नवे राष्ट्रपती आणि नवे गृहमंत्री यांनी ही पावलं टाकली. असेल ना, माझं काहीच म्हणणं नाही. जर शिंदेनी जरी खरोखर पावलं स्वतःच्या मनाने, स्वतःच्या बुद्धीने जर टाकली असतील तर आम्हाला त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो. प्रश्न असा आहे की ही त्यांनी आत्ताच का टाकली, ह्याचं कारण त्यात इतक्या तडकाफडकीनंतर फाशीचा का देणार? फाशी दिल्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो. मी आठवते, मी संसद सदस्य असताना माझ्या उपस्थितीमध्ये तेव्हाच्या गृहमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की आतापर्यंत
32 लोक आरोपी हे फाशीच्या रांगेमध्ये आहेत. त्यामुळे त्यांचा नंबर जेव्हा येईल, कधी मला वाटतं हुसेनबाईंना सुद्धा आठवत असेल, जेव्हा कधी अफजल गुरुचा नंबर येईल तेव्हा त्यांना फाशी दिलं जाईल आणि वर्षामध्ये साधारणपणे 3 ते 4 लोकांना फाशी दिलं जातं. 32वा नंबर आहे. म्हणजे किती पुढे ढकलत होते बघा सरकार. मग अचानक आधी कसाब आणि नंतर अफजल गुरु यांना ताबडतोब का देण्यात आलं, याचं कारण इतकंच की ज्या पद्धतीने राजकीय सत्ताधारी पक्षाची आणि सत्ताधारी आघाडीची एकामागून एक भ्रष्टाचाराची प्रकरणं रस्त्यावर येत होती, लोक त्याच्याबद्दल बोलायला लागलेले होते आणि लोक केवळ भ्रष्टाचारावर बोलत नव्हते, तर दिल्लीतल्या कायदा आणि सुव्यवस्था प्रश्नावर दिल्लीतले लोक हे रस्त्यावर आलेले होते. ज्या एका बहादूर मुलीने लढता लढता आपला प्राण गमावला समाजकंटकांविरुद्ध, त्या निमित्ताने कुठलंही नेतृत्व नसताना, कुठलंही राजकीय नेतृत्व नसताना हे लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी निदर्शनं केली. याच्यावरून सरकारच्या कुठली गोष्ट लक्षात येत असं माझा विश्वास नाही. असा आरोप मी या सरकारवर करणार नाही, तुमच्या काही लक्षात आलं. परंतु हे असं आल्यामुळे कदाचित ही परिस्थिती डिफ्यूज करण्यासाठी म्हणून हे पाऊल उचललं गेलं असेल. दुसरं एक सांगितलं जातं की कदाचित निवडणुका तोंडावर आलेल्या असल्यामुळे हे केलं असेल. तिसरी गोष्ट अशी आहे की आता जे बजेट सेशन, जे अर्थसंकल्पीय अधिवेशन जे सुरू होणार आहे, या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपल्यावर खूप आरोप केले जातील. या आरोपांसाठी बचाव करण्यासाठी म्हणून आप कतार में है या कतारी तोडून या दोघांना फाशी दिली गेली असेल. फाशी दिल्याबद्दल आनंद आहे, मात्र त्याचा अन्वयार्थ करताना हा निर्णय, फाशी अशा तऱ्हेने देण्याचा निर्णय हा राजकीय हेतूनेच घेतला गेला आहे असं माझं म्हणणं आहे. हा निर्णय राजकीय हेतूने घेतला गेलेला आहे असं भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षाच्या नेत्यांना वाटतं. आपल्याबरोबर ॲडव्होकेट शर्वरी आंबेडकर आहेत. शर्वरी, तुम्ही काश्मीर, जम्मू या परिसरातले जे अनेक नागरिक आहेत किंवा सैनिकांच्या अनेक विधवा आहेत, यांच्यासोबत तुम्ही सातत्याने काम करता, त्यांचे प्रश्न तुम्ही जवळून बघितलेले आहेत. ओमर अब्दुल असं म्हणतायत की काश्मीरी जनतेमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता आहे. त्याच्यावर विरोधकांकडून, विशेषतः भाजपकडून टीका सुद्धा केली जाते. तुम्हाला प्रत्यक्ष तिथली वस्तुस्थिती माहिती आहे. अफजल गुरुबाबत काश्मीरच्या जनतेमध्ये नेमक्या काय भावना होत्या? झी 24 तास, एक पाऊल पुढे.